नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवात करूया हेडलाईन्सनं. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर हायटेक कॉटन, स्टाईल सही, रिंकल नाही. कोकण 7चा आरती संग्रह गणेश भक्तांच्या भेटीला प्रधान कार्यालयात पार पडला शानदार प्रकाशन सोहळा. चाकरमान्यांची खारेपाटण चेकपोस्टवर कसून तपासणी आणि चिपीच्या श्रेयवादावरून वातावरण तापलं. चिपीचं श्रेय नारायण राणेंनाच प्रवीण दरेकरांनी केलं स्पष्ट. तर चिपी होण्यामागे विनायक राऊतांचा मोठा वाटा, वैभव नाईकही ठाम. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर हायटेक कॉटन, स्टाईल सही, रिंकल नाही. आता पाहूयात सविस्तर बातम्या. विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या हक्काचा कोकण 7 आता नव्या रंगात, नव्या ढंगात, तोही फक्त 5 रुपयात. वाट कसली बघताय? घरपोच अंकासाठी आजच संपर्क साधा 9404 44 49 94 आणि 8208 47 04 80. कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह आणि कोकण 7च्या आरती संग्रहाचं प्रकाशन सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले, पोलीस निरीक्षक शंकर कोरे, मुख्य संपादक सागर चव्हाण, इलेगोचे नॅशनल ट्रेडिंग हेड स्नेहल पेडणेकर आदींच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं. सिंधुदुर्ग लाईव्ह कोकण 7च्या सावंतवाडी येथील प्रधान कार्यालयात हा प्रकाशन सोहळा पार पडला. तत्पूर्वी सावंतवाडीचे आराध्य दैवत श्रीदेव पाटेकर आणि जागृत देवस्थान श्रीदेव उपरलकर चरणी आरती संग्रह अर्पण करण्यात आला. आरती संग्रहाच्या प्रकाशनासोबतच कोकण 7 मधील इलेगोच्या पुरवणीचं देखील मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं. सिंधुदुर्ग लाईव्ह कोकण 7चे मुख्य संपादक सागर चव्हाण यांनी मनोगत व्यक्त करताना गेली 8 वर्ष कोकणची संस्कृती परंपरा जपण्याचं काम करण्यासाठी सिंधुदुर्ग लाईव्ह कोकण 7नं राबवलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तर सिंधुदुर्ग लाईव्ह सोबतच कोकण 7च्या माध्यमातून होणारं आरती संग्रहाचं प्रकाशन हा दुग्ध शर्करा योग आहे असं मत व्यक्त केलं. खरं तर गणेश चतुर्थी अगदी काही क्षणावर येऊन ठेवलेली आहे आणि अशाच वेळी आपण अगदी कोकणचं महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह आणि कोकणचं पहिलं दैनिक कोकण 7 याचा आरती संग्रह तुम्ही आत्ताच तुमच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे, त्याचा शुभारंभ झालेला आहे. खरं तर गणेश भक्तांसाठी हा एक खजिना आहे आणि अशा पद्धतीचा आम्ही आरती संग्रह आज गणेश भक्तांसाठी घेऊन आलेलो आहोत आणि ह्या वर्षीचं हे 8वं वर्ष आहे. यामध्ये मधला एक दुर्गा शर्करा योग असा म्हणावा लागेल की सिंधुदुर्ग लाईव्हच्या वतीने आरती संग्रह आम्ही दरवर्षी देत होतो, पण ह्या वर्षी कोकण 7 आणि सिंधुदुर्ग लाईव्ह असा एक आरती संग्रह आपण गणेश भक्तांसोबत आणत आहोत. खरं तर साहेब आणि राजेसाहेब तर आमचं नेहमीच आमचं काम पाहत असतात डिजिटलच्या माध्यमातून आणि हे खरं तर कोकणची ही कला आहे आणि कोकणच्या ह्या कलेमध्ये म्हणजे कलेचं दैवत म्हणजे गणराय म्हटलं जातं आणि अशा या कोकणामध्ये ही जी काही कला आहे आणि ती कला लोकांपर्यंत कशा पद्धतीने म्हणजे तो एक आत्मा आहे लोकांच्या इथल्या कोकणवासियांचा, तो एक आत्मा आहे आणि जे कोकणवासीय कोकणच्या बाहेर आहेत, अगदी जगाच्या कानाकोपऱ्यात आहेत, तर अशा ह्या कोकणवासियांपर्यंत इथली ही लोककला पोहोचवण्याचं काम गेली आम्ही कित्येक वर्ष करतोय. मात्र ज्या वेळी कोविड सारखं संकट आपल्या समोर आलं त्यावेळी खऱ्या अर्थाने कोकणच्या मातीमध्ये रुजलेली इथली भजन संस्कृती म्हणा, इथली डबलवारी म्हणा, इथला दशावतार म्हणा, तर हा कुठेतरी एका मोठ्या संकटात सापडला होता. यामध्ये जे कलाकार होते त्या कलाकारांचं या कलेवर पोट असायचं, त्यांचं कुटुंबाचं उदरनिर्वाह ह्या कलेवर असायचं आणि त्याचबरोबर या कलेचे अतिशय चाहते, अगदी म्हणजे त्याची तहान त्यांची कधीच पूर्ण होत नाही असे प्रेक्षक आहेत जे ज्यांना ही कला हवीशी वाटत असते. तर अशावेळी हे जे मोठं संकट आलं होतं त्यावेळी ही जी दरी निर्माण झाली होती ते दरी दूर करण्याचं पहिलं काम सिंधुदुर्ग लाईव्हने केलं. म्हणजे गेल्या वर्षी आम्ही ऑनलाईनच्या पद्धतीने म्हणजे अगदी लाईव्ह दशावतार घेतले, लाईव्ह भजन स्पर्धा घेतल्या आणि अगदी जगाच्या कानाकोपऱ्यात असणाऱ्या त्या चाहत्यांपर्यंत ही आपण कला पोहोचवली. अगदी लाईव्ह दशावतार आपण साहेब घेतले गेल्या वर्षी. तर एरवी आपण जेव्हा दशावतार आपल्या गावामध्ये पाहतो तेव्हा अगदी एक 500-1000 लोक त्याचा आनंद घेत असतात, पण ज्यावेळी आम्ही लाईव्हच्या माध्यमातून हा पहिल्यांदा म्हणजे या कोविडच्या पार्श्वभूमीवर जेव्हा आम्ही लाईव्हच्या माध्यमातून म्हणजे थेट लाईव्ह दशावतार, थेट डबलबारी लाईव्ह अशा पद्धतीने ज्यावेळी आपण हा कार्यक्रम घेतला
तर अगदी 5-5 हजारहून अधिक लोक हे लाईव्ह पाहत होते आणि ज्या पद्धतीने या कलाकारांवर बक्षिसांचा वर्षाव देखील गुगल पेच्या माध्यमातून, फोन पेच्या माध्यमातून त्यांच्यावर करत होते. म्हणजे सांगायचा मुद्दा हा आहे की कोविड सारखं संकट जेव्हा समोर आलं तेव्हा जगायचं कसं हा मोठा प्रश्न इथल्या कलाकारांसमोर उभा झालेला होता आणि ही कला आपल्याला त्याचा आनंद कसा घेता येईल हा एक मोठा प्रश्न निर्माण झाला होता. आणि त्यातून एक आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्म या निमित्ताने उभा केला आणि ती एक दरी होती ती दूर केली आणि कलाकारांना आपली कला सादर देखील करता आली. दरम्यान संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांनी सिंधुदुर्ग लाईव्हनं प्रकाशित केलेला आरती संग्रह खूपच सुबक आणि आकर्षक असल्याचं सांगत हा आरती संग्रह जगभरात पोहोचेल असे उद्गार काढले. मला आज बोलवलं इथं कोकण साद आणि सिंधुदुर्ग लाईव्हचे सागर यांनी बोलवलं, तर मी भयंकर आनंद झालो केव्हा बोलवलं त्यांनी. मला आवडते म्हणजे केव्हा पण बोलवतात आणि ते सांगतात त्यांना पण मला इथून काय काय होतंय सगळं इथं आजूबाजू सावंतवाडीमध्ये काय आजूबाजूच्या परिसरमध्ये लगेच सगळं समजते आणि ते काय काय डिटेल्स काय काय चालू आहे युवामध्ये आणि आपले इथं सावंतवाडीच्या शहरामध्ये सगळं समजतंय. आता कसं आपले इलेक्ट्रॉनिक बाईक्स, लेगो आणि ते सगळे, आणि मला भरपूर आनंद वाटते की असं आपण पुढे जातोय, आपण मागे थांबत नाही. काय कशा एवढे सगळे आता वेळमध्ये आपण नुसतं जुनं पद्धतीने चालतोय आणि मला आता भरपूर आनंद वाटते की सगळे बघून की आपण नवीन विचित्रपणात वस्तू बनवतोय आणि आपल्याला असंच पुढे जायला पाहिजे. कशाला असं जुनं पद्धतीने वागणं आणि ते चालू ठेवणं बरोबर नाही होणार. कशाला पुरं देश सगळं पुढे जाणार आणि आपण मागेच राहणार. तर झालं असंच आपण पुढे जायला पाहिजे आणि ते डिजिटल प्लॅटफॉर्म पण करतो आपण आणि आपण काय काय कुठले कोपऱ्यामध्ये आणि गेलाय तुम्ही तर ते बरं आहे. आणि मी आज बघितलं तुम्ही मला पहिल्या पानावर दाखवला की तुम्ही ते गंजीफाचं ते घातलंय. मला विचारलं पण नाही आणि मी इथं आलो पोहोचलो आणि मी बघितलं तर मला आनंद वाटतं की तुम्ही मला नाही पण त्याला तुम्ही इम्पॉर्टन्स देताय. कशाला ते खरे आर्टिस्ट आहे आणि त्यांना इम्पॉर्टन्स द्यायला ते महत्वाचं आहे. आम्ही तुम्ही दरवेळी भेटता, तुम्ही आपला दरवेळी वरती करता पण ते नाही, पण तुम्ही त्यांना वरती केलं तर ते खुशीत आनंद होतात. आणि तेच आता त्यांनी तुमच्या पेपरमध्ये बघितलं पण ते भयंकर आनंद झाले असणार आणि त्याचे उच्चित होऊन असेच मुलं येतील अजून असं आर्ट वर्क करायला. कशाला काय होते की मुलांना वाटतंय की नाही मला आता असंच मी त्यांना काम करतोय तर मला नुसतं मागेच ठेवणार आणि आम्ही पुढे जाणार. असं नाहीये की तुमच्यासारखे लोक आहे की ते तुम्ही त्या लोकांना पुढे आणणार आणि त्याच्यामुळे सगळे इथं आजूबाजूचे लोक पण वरती पुढे येतील. आणि तसंच माझं पण इच्छा आहे की मला पुढं आम्ही आलोय तर बस झालं, आता मला दुसऱ्यांना पुढे घ्यायला पाहिजे. कशा त्यांना पुढे बघून दे की काय काय आहे आणि असंच सगळे नवीन ब्रँड्स चालू व्हायला पाहिजे. कशाला असंच फ्युचर आहे, असं आपण जुनं पद्धतीने आता नवीन पद्धतीने चालू करायला पाहिजे. तर असंच मी तुमच्या आनंदी आहे की तुम्ही आम्हाला इथं आज बोलवलं आणि 2 शब्द मला केलं आणि मी सगळ्यांना तुम्हाला गणेश चतुर्थीची हार्दिक शुभेच्छा देतो. सिंधुदुर्ग लाईव्ह कोकण साधनं राबवलेले हे उपक्रम हे स्तुत्य स्वरूपाचे आहेत. तर सिंधुदुर्ग लाईव्हचा आरती संग्रह घराघरात पोहोचणार असून यामुळे गणेशोत्सवाचा उत्साह आणखीन वाढलाय. कायदा सुव्यवस्था कोविडचे नियम पाळून हा उत्सव सावंतवाडीत साजरा करण्यासाठी जनतेचं सहकार्य लाभत असल्याचं मत पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांनी व्यक्त केलं. कोकण लाईव्ह आणि कोकण साध यांनी जो आरती संग्रहाच्या प्रसारणाकरता मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मी पहिलं सिंधुदुर्ग लाईव्हचं अभिनंदन करतो. आणि मला बोलवून या ठिकाणी आपण हा आरती संग्रह प्रसिद्ध केला, त्याचं लाईव्ह तुम्ही दाखवत आहात. त्याचप्रमाणे आपण या ठिकाणची सिंधुदुर्ग म्हणजे जिल्हा कोकणची जे तुम्ही माहिती सांगितली की आणि त्याप्रमाणे नाडकर्णी आणि इलेगो एक इलेक्ट्रिक बाईक की जे आवश्यकता आहे आता, म्हणजे जे पेट्रोल डिझेल याबद्दल आपण दुसऱ्यावरती अवलंबून राहतो, परक्या देशांवरती पेट्रोल डिझेल हा एक त्यातला मोठा फायदा आपल्या देशाचा आहे. त्याचप्रमाणे जे प्रदूषण होणार आहे, प्रदूषण आवाजाचं प्रदूषण असेल, ध्वनी प्रदूषण असेल आणि जे याचं प्रदूषण होतं ह्या प्रदूषणावरती नियंत्रण येणार आहे. या गोष्टी बघितल्या तर हा एक चांगला उपक्रम तुम्ही राबवलेला आहात. त्याचप्रमाणे राजांचा जो लाकडी खेळणी वगैरे पूर्व परंपरापासून त्यांनी चालू केलेला आहे
तेच पुढं चालू राहणार. खरं तर या सावंतवाडीचं वैशिष्ट्य असं आहे की लाकडी खेळण्यासाठी प्रसिद्ध असलेलं हे सावंतवाडी गाव आहे. आम्ही म्हणजे लहानपणी ज्यावेळेस शिकत होतो त्यावेळेस भूगोल किंवा इतिहासामध्ये वगैरे हे लाकडी खेळण्यासाठी प्रसिद्ध काय तर कुठलं आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये, तर सावंतवाडी हे नाव या लाकडी खेळण्यामुळे आलेलं आहे आणि तेच आता जपणूक चालू आहे. आणि सिंधुदुर्ग लाईव्ह हा जो आरती संग्रह आहे, हा आरती संग्रह खरं तर अतिशय महत्वाचा आहे. इथल्या लोकांना खूप भजन, मी इथं आले बघितलं तर प्रत्येक घरोघरी ज्यावेळेस मी गेलो त्यावेळेस प्रत्येक तबला पेटी हे त्या प्रत्येकाच्या घरी आहे. सगळ्यांना इथं भजनाची आणि भक्तिमय वातावरण निर्माण होतं. आणि गणपती हा त्यांचा मुख्य सण आहे. म्हणजे आमचे कर्मचारी देखील म्हणतात साहेब आम्हाला जायचं आहे, माझा गणपती झालाच पाहिजे, मला गेलंच पाहिजे. या पद्धतीनं पण गणपतीचे जेवढे उपासना तुम्ही करता आणि या ठिकाणी खरंच मला म्हणजे उत्साह वाटतो. आणि सावंतवाडीमध्ये आल्यानंतर ज्या पद्धतीने मी हे आमची मंडळ वगैरे आणि 2 दिवस या गर्दीच्या ठिकाणी मी बंदोबस्त वगैरे लावून व्यवस्थित हँडल केलं. मला सावंतवाडी एकदम शांत आणि हे वाटलं. आणि व्यवस्थित आता राहिलेले 2 दिवस किंवा ते आंबोलीवरून येणारे आमचं ट्रॉफिक वगैरे हे व्यवस्थित आहे. आता काय म्हणजे सध्या तरी प्रॉब्लेम नाही. आणि येणारा गणेश उत्सव हा आपण निश्चितच कायदा व सुव्यवस्थेचा आणि कोविड-19च्या ज्या शासनाने निर्मित केलेले जे हे आहेत शासनाचे जे आदेश आहेत त्या आदेशाचं आपण तंतोतंत पालन करणार आहोत. त्या पद्धतीने आपण मिटिंगा वगैरे घेतलेल्या आहेत, मंडळाच्या मिटिंगा झालेल्या आहेत. त्याप्रमाणे प्राणसाहेबांनी देखील सर्वांची मिटिंग घेतलेली आहे. आणि या ठिकाणी मला बोलवलं आणि मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली, याबद्दल सिंधुदुर्ग लाईव्ह आणि कोकण 7चं मी आभार मानतो. दरम्यान इलेक्ट्रिक बाईक ही काळाची गरज असून इलेगो हा एकमेव पर्याय राहिलाय. पर्यावरणाच्या ऱ्हासाला आळा घालण्याचं काम या माध्यमातून केलं जात आहे. सिंधुदुर्ग लाईव्ह कोकण 7च्या माध्यमातून मिळणाऱ्या प्रसिद्धीमुळे त्याचा मोठा प्रतिसाद आम्हाला मिळतोय. त्यामुळे सावंतवाडीचा गंजिफा जसा 7 समुद्रापार पोहोचलाय तसंच सावंतवाडीची इलेगो देखील जगात पोहोचेल असा विश्वास स्नेहल पेडणेकर यांनी व्यक्त केलाय. कोकणाची एक नवीन ओळख निर्माण करण्याचं काम आम्ही करतो आहोत. इलेक्ट्रिक बाईक ही काळाची गरज आहे. मगाशी सरांशी बोलताना आमचा विषय निघालेला की आपल्या सर्वसामान्य माणसांना आज हे कळत नाहीये की ते ज्या पेट्रोलचा वापर करतात, ज्या गाड्यांचा वापर करतात, ते पेट्रोल मुळात बाहेरच्या देशातून आपल्याला आयात करावं लागतं आणि त्यामुळे भारतातली मोठी संपत्ती ही बाहेर जाते. इलेक्ट्रिक बाईक ही गरज दुसरी यासाठी आहे कारण आज पेट्रोलचे भाव ज्या पद्धतीने वाढत आहेत त्या वाढत्या भावांमध्ये आज सर्वसामान्य माणूस काही गाडी चालवण्याच्या पात्रतेत राहिलेला नाहीये. आणि भविष्यात जे पेट्रोलचे भाव वाढत जातील त्यानंतर तर सर्वसामान्याला ती गाडी फक्त घरात शोपीस म्हणून ठेवावी लागेल. अशाच केसमध्ये आपण जी इलेक्ट्रिक बाईक लॉन्च केलेली आहे ती अगदी तुमच्या 12 ते 15 रुपयाच्या खर्चामध्ये 80 ते 100 किलोमीटर तुम्हाला घेऊन जाईल. त्यामुळे तुमच्या पैशाची बचत होईल, सर्वसामान्यांना ही गाडी परवडेल. आणि इलेगोचं एक वैशिष्ट्य आहे की इलेगो ही समाजातल्या त्या 85% लोकांसाठी आपण बनवली आहे की ज्यांच्या खिशामध्ये आज नवीन गाडी घेण्यासाठी पैसे नाहीयेत. आज पेट्रोलच्या गाड्या लोक वापरत आहेत पण त्या पेट्रोलच्या गाड्या वापरताना त्यांना 80, 90, 50 हजार 1 लाख रुपयांच्या गाड्या परचेस कराव्या लागतात आणि त्या वापरण्यासाठी रोज 100-200 रुपयाचं पेट्रोल वापरावं लागतं. म्हणजे महिन्याला 3-5 हजारचा खर्च आणि वर्षाला हिशोब घातला तर तुम्ही ज्या किमतीला ती गाडी विकत घेता तेवढ्याच किमतीमध्ये त्या गाडीवरती पेट्रोल खर्च करता. आता एक अजून महत्वाची गोष्ट यात येते की त्या पेट्रोलला खर्च करताना आपण त्याच्यातनं होणाऱ्या प्रदूषणामुळे खूप मोठी पर्यावरणाची हानी करतो. आणि आम्हाला ह्या गोष्टीचा अभिमान आहे की आम्ही सिंधुदुर्गातनं इलेगो हा ब्रँड लॉन्च करतोय जो सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा म्हणून ओळखला जातो, निसर्ग सौंदर्याने नटलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. आणि आज आम्ही पण कुठेतरी बळी पडत होतो की आज पेट्रोल गाड्यांमुळे जो पर्यावरणाचा ऱ्हास होतोय त्या पर्यावरणाच्या ऱ्हासाला आज थोडासा आळा घालण्याचं निमित्त आम्ही इलेगोच्या माध्यमातून करतोय. आज ज्या लोकांना गाड्या घ्यायच्या आहेत अशा लोकांसाठी इलेगोची दारं नेहमीच उघडी आहेत. मी आवाहन करेन या निमित्ताने की आमच्या जी काही सिंधुदुर्गात आम्ही आउटलेट्स ओपन केलेली आहेत, सावंतवाडीमधलं आपलं मेन ऑफिस आहे, अशा ठिकाणी या, व्हिजिट करा. मुद्दामून मी सागर सरांना त्यांचा आभार मानेन
कारण सिंधुदुर्ग लाईव्हने ज्या वेळेला आमच्या इलेगो बद्दल पब्लिसिटी करायला सुरुवात केलेली त्याच्यानंतर आम्हाला प्रचंड कॉल आले आणि ते कॉल अगदी सावंतवाडी पुरते मर्यादित नव्हते, तर महाराष्ट्रात नव्हते, देशात नव्हते. आणि अशा पद्धतीने आपल्या ज्या गाड्यांची निर्मिती आहे त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळत गेला. आज चाकरमानी सिंधुदुर्गात उतरलेले आहेत. आजचाच अनुभव असा आहे की सकाळपासून किमान 6 ते 7 लोक अशी येऊन गेली जी पुण्यातनं, मुंबईतनं किंवा कुठल्या तरी नागपूर सारख्या ठिकाणावरनं सिंधुदुर्गात आली आहेत. खूप चांगली माहिती त्यांच्या माध्यमातून जाते. मी आता उपलब्ध असलेल्या चाकरमान्यांना पण आवाहन करेन या निमित्ताने की त्यांनी या आपल्या शोरूमला व्हिजिट द्या, आपल्या गाड्या चालवून बघा आणि इलेक्ट्रिक गाड्यांची काय गरज आहे, का पर्यावरणाचा त्याच्यातनं आपण समतोल राखू शकतो हे एकदा समजून घ्या आणि आपल्या ह्या गाड्यांचा जास्तीत जास्त लोकांपर्यंत प्रसार व्हावा. सिंधुदुर्गातल्या प्रत्येक घरात ही गाडी जावी, कोकणातल्या प्रत्येक घरात ही गाडी जावी आणि पर्यायाने संपूर्ण देशात आपण पसरण्यासाठी आज तयार आहोत. आणि जसं सरांनी म्हटलं की जशी गंजिफा ही सावंतवाडीची ओळख होती, आपलं कोकण हे नेहमीच प्रसिद्ध आहे, तशी सावंतवाडीतनं तयार झालेली इलेगो ही संपूर्ण कोकणाला घेऊन संपूर्ण देशात जावी, संपूर्ण जगात जावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. या प्रकाशन सोहळ्यावेळी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले, पोलीस निरीक्षक शंकर कोरे, सिंधुदुर्ग लाईव्ह कोकण सातचे मुख्य संपादक सागर चव्हाण, इलेगोचे एरिया सेल्स मॅनेजर सचिन साळगावकर, पोलीस नाईक अमित राऊळ, कृष्णा राऊळ, सानवी राणे, हिमानी इंसुलकर आदी उपस्थित होते. विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या हक्काचा कोकण सात आता नव्या रंगात, नव्या ढंगात, तोही फक्त 5 रुपयात. वाट कसली बघताय? घरपोच अंकासाठी आजच संपर्क साधा 9404 44 49 94 आणि 8208 47 04 80. चिपी विमानतळ होण्यामध्ये खासदार विनायक राऊत यांचा वाटा असल्याचं आमदार वैभव नाईक यांनी सांगितलं. पाहूया. खरं तर आशिष शेलारांनी कधी या विमानतळाकडे पाय सुद्धा गेले नाहीत. आशिष शेलारांचे तर ते सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र आहेत, परंतु विमानतळाकडे कधी पाय गेले नाहीत आणि विमानतळाच्या पाठपुराव्यासाठी आशिष शेलारांचं काही मात्र योगदान नाही. त्यामुळे त्यावर बोलण्याचा आशिष शेलारांना अधिकार नाही. पण आता आशिष शेलारांनी असं म्हटलंय काय तर जो सिंधुदुर्गातला उद्घाटनाचा 9 तारीखचा जो कार्यक्रम आराखडा जो तयार केला हा स्वतः नारायण राणे आणि सिंधिया यांच्याशी चर्चा करून ठरवलेला आहे. खरं तर विमानतळाचं उद्घाटनाचं आपण माहिती असाल की विमानतळाचं उद्घाटनाचा कार्यक्रम हा MIDC विभाग करणार आहे. त्यामुळे आम्ही त्यांना इन्व्हाइट केलं आहे आणि त्याप्रमाणे हा कार्यक्रम होणार आहे. खरं तर चिपी विमानतळ हे महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागातनं मार्फत MIDC मार्फत हे विमानतळ या ठिकाणी होते आणि हे खाजगी तत्त्वावर असलेलं विमानतळ आहे आणि त्याला लागणाऱ्या सगळ्या सुविधा या MIDC विभागाने दिलेल्या आहेत. खरं तर राज्य शासनाने या विमानतळाच्या उपमध्ये मोठा हातभार आहे. त्याचबरोबर केंद्र शासनाने सुद्धा अनेक परवानग्या या विमानतळाला दिलेल्या आहेत. त्यामुळे कोणी राजकारण न करता हे विमानतळ लवकरात लवकर सुरू होण्यासाठी खासदार विनायक राऊत गेले 5-6 वर्ष सातत्याने प्रयत्न करत आहेत. त्यावेळी खासदार नारायण राणे हे त्यावेळीचे खासदार, राज्यसभेचे खासदार होते. त्यांनी त्यासाठी किती प्रयत्न केले हे त्यांचे राणेंना माहिती आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जनतेला पण माहिती आहे. परंतु खासदार राऊत साहेबांनी सातत्याने प्रयत्न करून हे विमानतळ आता खरं तर गेल्या 6 महिन्यापूर्वी सुरू होणार होतं. परंतु केंद्राच्या DISV कमिटीने DCGने या ठिकाणी परवानगी नाकारली होती आणि त्यासाठी पुन्हा 10 कोटी रुपये खर्च करून ही उर्वरित कामं पूर्ण करून घ्यावी लागली. या विमानतळासाठी लागलेली सगळी सुरक्षा सिंधुदुर्ग जिल्हा पोलिसांतर्फे दिलेली आहे. जिल्हा नियोजनमधून अनेक निधी दिलेला आहे. पाण्यासाठी सुविधा MIDCने केलेली आहे आणि त्यामुळे खरं तर राणेंचं 7 तारखेलाच खरं तर विमानतळासाठी जो स्लॉट मंजूर करावा लागतो आणि एअरलाइन्स कंपनीने हा स्लॉटसुद्धा मंजूर करून मुंबईसाठी घेतलेला आहे आणि त्यामुळे हे विमानतळ 7 तारखेपासून कधी सुरू होण्यासाठी आपण वेळ ज्योतिरादित्य शिंदेकडे मागितली होती. उद्धवजी आणि ज्योतिरादित्य शिंदे यांचं बोलणं झालेलं आहे आणि त्याचप्रमाणे या दोघांच्या हस्ते या विमानतळाचं उद्घाटन या ठिकाणी होईल आणि आम्हाला विमानतळाच्या मध्ये कुठलंही राजकारण करायचं नाही. तर विमानतळ लवकरात लवकर सुरू होईल. या विमानतळाचा फायदा सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी कसा होईल यासाठी शिवसेना बघते आणि हे विमानतळ सुरू होण्यासाठी कुठल्याही सेवात न करता त्याचबरोबर राणेंना सुद्धा आम्ही एक सांगू इच्छितो की त्यांनी मुख्यमंत्र्यांबरोबर चांगले शब्द वापरावे. चुकीचे शब्द वापरल्यानंतर महाडमध्ये काय झालं याची पुनरावृत्ती पुन्हा होऊ नये. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या, रत्नागिरी जिल्ह्यातल्या संपूर्ण महाराष्ट्राच्या शिवसैनिकांनी कसा विरोध केला हे आपण या ठिकाणी जाणतोय आणि त्यामुळे गणपतीच्या काळामध्ये कुठलंही राजकारण न करता हे विमानतळ लवकरात लवकर सुरू होण्यासाठी शिवसेना प्रयत्नशील आहे. उद्घाटन होणार आहे. खरं तर राज्य शासनाचा एखादा प्रकल्प आहे त्या प्रकल्पाची परवानगी फक्त केंद्र शासनाने दिलेली आहे
आणि त्यामुळे राज्य शासनाच्या उद्घाटनासाठी केंद्रीय मंत्र्यांना माननीय मुख्यमंत्र्यांनीच या ठिकाणी इन्व्हिटेशन दिलेलं आहे आणि त्यामुळे एकत्र विमानतळाचं उद्घाटन होणार आहे, दोन विमानतळाचे उद्घाटन होणार नाहीत आणि आम्ही खरं तर या विमानतळावर कुठलेही राजकारण न करता विमानतळाचं उद्घाटन करून हे विमानतळ कसं चांगलं चालू राहील यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। त्या नितेश राणे अनेकदा ट्विट करत असतात, त्या ट्विटकडे आम्ही कुठल्याही दृष्टीने बघत नाही आणि काही स्टेटमेंट करायची, काही लोकांमध्ये चर्चा झाली, हे नितेश राणेंचा जुनाच उद्योग आहे आणि त्याकडे आम्ही बघत नाही। आम्ही विकासाच्या दृष्टीने हे विमानतळ लवकरात लवकर सुरू होणं यासाठी उद्योजीच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रयत्नशील आहोत। विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या हक्काचा कोकण सात आता नव्या रंगात, नव्या ढंगात, तोही फक्त 5 रुपयात। वाट कसली बघताय? घरपोच अंकासाठी आजच संपर्क साधा 9404 44 49 94 आणि 8208 47 04 80। कोविड काळात भाजपच्या वतीनं मोठं काम झाल्याचं प्रवीण दरेकर यांनी सांगितलं। तसेच चिपीच्या विमानतळाच्या कामाचं श्रेय नारायण राणेंना जात असल्याचं प्रवीण दरेकर म्हणाले। विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस साहेब, मी आमच्या सगळ्या आमदारांनी कोकणचा दौरा करून कोविड संकटात मदत करण्याचं काम केलं आणि त्यावेळेला जाहीर केलेल्या गोष्टी आज या ठिकाणी पूर्णत्वाकडे जात आहेत। कालच आम्ही रत्नागिरीला 120 बेडचं लोकार्पण त्या ठिकाणी प्रसाद लाड साहेब यांच्या अंत्योदय प्रतिष्ठान आणि आम्ही आमदार यांच्या सहकार्यातनं त्या ठिकाणी जनतेला सुपूर्द केलं। 4 कोविड सेंटर्स त्या ठिकाणी सुपूर्द केली, ती 140 बेडची त्या ठिकाणी होती आणि त्याच्यामध्ये पेडियाट्रिक ICU व्हेंटिलेटरचे सुद्धा 20 बेड त्या ठिकाणी निर्माण केले। त्याचबरोबर आता आपण सिंधुदुर्गमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह देवगड, भाईसाहेब सावंत आयुर्वेदिक महाविद्यालय सावंतवाडी आणि शासकीय तंत्रनिकेतन मुलांचं वसतिगृह मालवण या ठिकाणी मी असेन, प्रसाद लाडसाहेब, निरंजन डावखरे, रमेश पाटील आणि आमचे भाई गिरकर यांच्या आमदार निधीतून साधारण 1,35,00,000 रुपये देऊन अशा प्रकारची कोविड सेंटर्स या ठिकाणी जनतेसाठी सुपूर्द केलेले आहेत। साधारणतः 3 तालुके, 200च्या आसपास त्या ठिकाणी गावं आणि 15-20 हजार लोकांना याचा लाभ होणार आहे आणि त्यामुळे एका बाजूला सरकार सांगतंय, सरकारचे प्रमुख सांगतायत की तुम्हाला देवळं हवीत की रुग्णालय, परंतु ना देवळं उघडत ना रुग्णालय देत। अशा वेळेला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ही रुग्णालय त्या स्तरावर देण्याचं काम प्रत्यक्ष कृतीच्या मार्फत या ठिकाणी विधान परिषदेचे भारतीय जनता पार्टीचे आमदार यांनी माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि राणे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी केलेली आहेत। त्याचबरोबर आपल्याही आवडीचा उत्सुकतेचा विषय म्हणजे चिपी विमानतळ। तर आपण बघाल की चिपी विमानतळाचं श्रेयवादाची लढाई असली तरी ह्याचं बहुतांशी श्रेय या ठिकाणी नारायण राणे साहेबांनाच या ठिकाणी जातं। कारण आपण बघाल की 2009ला विमानतळ मंजूर झालं आणि साधारणतः फडणवीस सरकारच्या काळामध्ये 90% याचं काम या ठिकाणी पूर्ण झालं आणि अलायन्स एअरतर्फे चिपी विमानतळ हे उडान योजना जी आहे त्यामध्ये मोदी सरकारनं समाविष्ट करून घेतला आणि 5 मार्च 2009ला मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या हस्ते या विमानतळाच्या इमारतीचंही उद्घाटन झालं होतं। अनेक अडचणी आला, सुरेश प्रभू साहेबांपासून सगळ्यांनी यामध्ये या ठिकाणी मदत केली आणि त्याच्यामुळे राणे साहेब असतील, प्रभू साहेब असतील, फडणवीस साहेब असतील आणि केंद्र सरकार यांच्या माध्यमातूनच हे या ठिकाणी विमानतळ जनतेसाठी 9 तारखेला त्या ठिकाणी खुलं होतंय। ग्रुग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी। ग्रुग्रीन आपल्यासाठी घेऊन आले सेल्स मॅनेजर्सची मेगा भरती।
शिक्षण इंजिनिअरिंग, MBA, BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य. आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह. अधिक माहितीसाठी संपर्क 9594 21 93 93 आणि 9420 22 70 11. गणेशोत्सवासाठी चाकरमानी कोकणात दाखल झाले असून खारेपाटण चेकपोस्टवर त्यांची तपासणीही केली जाते. पाहूयात. ग्रो ग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी. ग्रो ग्रीन आपल्यासाठी घेऊन आले सेल्स मॅनेजर्सची मेगा भरती. शिक्षण इंजिनिअरिंग, MBA, BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य. आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह. अधिक माहितीसाठी संपर्क 9594 21 93 93 आणि 9420 22 70 11. काँग्रेस जिल्हाध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन प्रदेश सरचिटणीस राजन भोसले आणि माजी आमदार सुभाष चव्हाण यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. तहसीलदार कार्यालय समोरील राजरत्न कॉम्प्लेक्स इथं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यात काँग्रेसला बळकटी यावी याकरिता कायमस्वरूपी जिल्हाध्यक्षपद बाळा गावडे यांना देण्यात आलंय. याच पार्श्वभूमीवर सावंतवाडी जिल्हा संपर्क कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं असं मत काँग्रेस प्रदेश सरचिटणीस राजन भोसले यांनी व्यक्त केलं. यावेळी महिला जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी, जिल्हा सरचिटणीस राजू मसूरकर, माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट दिलीप नार्वेकर, तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर, उपतालुकाध्यक्ष समीर वंजारी, शहराध्यक्ष राघवेंद्र नार्वेकर, शिरोडा उपसरपंच सिद्धेश परब, विद्यार्थी काँग्रेस जिल्हाध्यक्ष कौस्तुभ गावडे, अनवर शेख, जास्मिन लक्ष्मेश्वर आदी उपस्थित होते. घरकुल हे सजले, आनंदाने हो हसले, येणार हो बाप्पा माझा मन हे आतुर झाले. आपल्या लाडक्या बाप्पांचा जयघोष पुन्हा एकदा घुमणार. रोख बक्षिसांची बरसात पुन्हा एकदा होणार. कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी घेऊन आलंय. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक प्रायोजित आणि श्रावणी अगरबत्ती सहप्रायोजित हजारो रुपयांच्या रोख बक्षिसांची घरगुती गणेश सजावट स्पर्धा 2021. स्पर्धेत सहभागी व्हा आणि जिंका पहिल्या 3 क्रमांकांच्या रोख बक्षिसांसमवेत उत्तेजनार्थ रोख रकमेची 10 बक्षिसे आणि बरच काही. पहिलं बक्षीस रोख 11,111, दुसरं बक्षीस रोख 7,777, तिसरं बक्षीस रोख 5,555 आणि 1,111 रुपयांची उत्तेजनार्थ 10 बक्षिसं सोबत आकर्षक ट्रॉफी आणि प्रमाणपत्र. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपल्या नजीकच्या सिंधुदुर्ग लाईव्ह प्रतिनिधींना आजच फोन करा. कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह प्रस्तुत घरगुती गणेश सजावट स्पर्धा पहा फक्त सिंधुदुर्ग लाईव्ह वर. वारसा हक्कानं मालमत्ता येते हे आपण नेहमीच ऐकतो. मात्र कलेचा कोणताही वारसा नसताना, पदरात कोणतेही शिक्षण नसताना निगुडे गुंडू तुळसकर यांनी आपल्या मेहनतीनं ही कला जोपासली आहे. गेली 45 वर्ष मातीच्या मूर्त्या बनवून त्यांनी आपली कला अबाधित ठेवली आहे. कलेचा वारसा जोपासणं तसं सोपं नाही. कारण आजच्या आधुनिक युगात मानवाला झटपट उत्पन्न हवं असतं, ते देखील कमी वेळेत.
त्यामुळे कलेपासून दूर जाऊ लागलाय. मात्र गुंडू तुळसकर याला अपवाद आहे. गेली 45 वर्षांची मूर्तिकलेची परंपरा तुळसकर यांनी कायम राखली आहे. सुरुवातीला घरची परिस्थिती बेताची, वडील शेतकरी परिस्थितीमुळे शिक्षण घेता आलं नाही. मात्र हताश आणि निराश न होता गुंडू तुळसकर यांनी मूर्तिकलेचे कोणतेही शास्त्रोक्त शिक्षण न घेता आपल्या कल्पकतेतून 45 वर्षांपूर्वी गणेश मूर्त्या बनवायला सुरुवात केली. आज त्याचा मोठा विस्तार झालाय. निगुडे पंचक्रोशी तसेच गोवा राज्यातून त्यांच्या मूर्त्यांना मोठी मागणी आहे. आकर्षक आणि सुबक मूर्त्यांमुळे ही मागणी दिवसेंदिवस वाढतच आहे. या कामी त्यांचा मुलगा संतोष तुळसकर याचं सुद्धा त्यांना मोठं सहकार्य लाभलंय. संतोष याला ही कलेची जाण आणि मनमिळाऊ स्वभाव असल्यामुळे गणेश भक्तांचे पाय आपसुकच या शाळेकडे वळतात. माफक दर आणि सुंदर कलाकृती यामुळे गुंडू तुळसकर यांची गणेश चित्रशाळा गोव्यासह निगुडे पंचक्रोशीत प्रसिद्ध झाली आहे. भगवान शेळटे, सिंधुदुर्ग लाईव्ह, सावंतवाडी. घरकुल हे सजले, आनंदाने हो हसले, येणार हो बाप्पा माझा मन हे आतुर झाले. आपल्या लाडक्या बाप्पांचा जयघोष पुन्हा एकदा घुमणार, रोख बक्षिसांची बरसात पुन्हा एकदा होणार. कोकणचं नंबर 1 महाचॅनेल सिंधुदुर्ग लाईव्ह प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी घेऊन आलंय. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक प्रायोजित आणि श्रावणी अगरबत्ती सहप्रायोजित हजारो रुपयांच्या रोख बक्षिसांची घरगुती गणेश सजावट स्पर्धा 2021 स्पर्धेत सहभागी व्हा आणि जिंका पहिल्या 3 क्रमांकांच्या रोख बक्षिसांसमवेत उत्तेजनार्थ रोख रकमेची 10 बक्षिसे आणि बरच काही. पहिलं बक्षीस रोख 11,111, दुसरं बक्षीस रोख 7,777, तिसरं बक्षीस रोख 5,555 आणि 1,111 रुपयांची उत्तेजनार्थ 10 बक्षिसं सोबत आकर्षक ट्रॉफी आणि प्रमाणपत्र. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपल्या नजीकच्या सिंधुदुर्ग लाईव्ह प्रतिनिधींना आजच फोन करा. कोकणचा नंबर 1 महाचॅनेल सिंधुदुर्ग लाईव्ह प्रस्तुत घरगुती गणेश सजावट स्पर्धा पहा फक्त सिंधुदुर्ग लाईव्ह वर. गेली 33 वर्ष अविरतपणे सतीश राऊत आपली गणेश चित्रशाळा सांभाळतात. अनेक संकट झेलत चालवलेल्या चित्रशाळेचा घेतलेला हा आढावा. कुडाळ तालुक्यातील गावराई गावातील सतीश राऊत यांनी आपल्या कलेनं अनेक आकर्षक सुबक मूर्त्या साकारल्यात. गेले कित्येक दिवस ते या कामात व्यस्त होते. गणेश मूर्ती रंगवण्याचं काम दिवस रात्र सुरू आहे. आता ते अंतिम टप्प्यात आलंय. वाढत्या महागाईमुळे गणेश मूर्तींच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे. याचा काहीसा फटका सुद्धा चित्रशाळेस बसलाय. नमस्कार, मी सतीश राऊत. मी मागील 32 वर्षे या क्षेत्रात काम करत आहे.
उपवासी परतनंतर जे माझे गुरु असत त्यांच्या शाळेत मी 1990 पासून 2012 सालापर्यंत काम केले. त्यानंतर 2012 मध्ये मी माझ्या घरी गणपती शाळेची सुरुवात केली. परब पेंटर यांच्या शाळेत काम करत असताना माती कामात शेवटपर्यंत चालू असायचा. आम्ही काही जण माती कामातच असायचो. त्यामुळे पेंटिंगच्या कामाची माहिती नसायची. पोलिसी बॉडी शेडिंग, कपडे शेडिंग, लेखणी या बाबतीत तर कधी काय हातीतच घेऊ नये आम्ही. पण ते कसे करतात त्या शाळेत यावर लक्ष असल्या कारणात मी माझी शाळा दुरुस्त सुरू केली. तर त्यावेळी गुरूंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मी अजूनपर्यंत 10 वर्ष, हे 10 वर्ष आहे. 10 वर्ष मी गणपतीचं काम घरी करतो. आता गणेश मूर्ती बनवण्याचं काम मागे दिवस चालू ठेवल्यामुळे जवळपास होत आलेलं आहे. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईनचे प्रायोजक आहेत टायझर हायटेक कॉटन, स्टाईल सही, रिंकल नाही. कोकण 7चा आरती संग्रह गणेश भक्तांच्या भेटीला. प्रधान कार्यालयात पार पडला शानदार प्रकाशन सोहळा. चाकरमान्यांची खारेपाटण चेकपोस्टवर कसून तपासणी. आणि चिपीच्या श्रेयवादावरून वातावरण तापलं. चिपीचं श्रेय नारायण राणेंनाच प्रवीण दरेकरांनी केलं स्पष्ट. तर चिपी होण्यामागे विनायक राऊतांचा मोठा वाटा, वैभव नाईकही ठाम. हेडलाईनचे प्रायोजक आहेत टायझर हायटेक कॉटन, स्टाईल सही, रिंकल नाही. बातमीपत्रात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पाहत रहा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. धन्यवाद.